नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया शूड वर्सेस कूड. शूड कधी वापरायचा? जेव्हाही तुम्हाला सजेशन द्यायचं आहे, कोणत्याही व्यक्तीला सजेशन द्यायचं आहे, तेव्हा तुम्ही शूडचा वापर करू शकता. एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया. यू शूड वर्क डेली. तू रोज काम करायला हवं असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत बोलता आहात त्याला यू म्हटलं. त्यानंतर हवं शूड. काय करायला हवं? काम. तर वर्बचा पहिला फॉर्म इथे यूज करायचा आहे, वर्क डेली. यू शूड एक्सरसाइज. तू व्यायाम करायला हवा. यू शूड स्टडी हार्ड. तू अभ्यास करायला हवा, खूप मेहनत करायला हवी. पर्टिक्युलर अभ्यासाच्या संदर्भात. यू शूड हेल्प मी. तू मला मदत करायला हवी. इथे कोणतीही गोष्ट करायला हवी असं सजेशन देण्यासाठी आपण शूडचा वापर केला. आता बघूया कुड. मी एखादी गोष्ट पास्ट मध्ये करू शकलो हे मला बोलायचं असेल तर मी काय बोलणार? कुडचा वापर करून इंग्रजी बोलणार. आय कुड विन द मॅच. मी मॅच जिंकू शकलो. आय कुड रन फास्ट. मी जोरात धावू शकलो. व्हेन आय वॉज चाइल्ड आय कुड रन फास्ट. जेव्हा मी लहान होतो तेव्हा जोरात धावू शकायचो. असं जरी तुम्हाला म्हणायचं असेल तरी तुम्ही कुडचा वापर करू शकता. इथे तुम्ही पास्ट मध्ये काही करू शकला यासाठी कुडचा वापर करायचा. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? कुड आणि शूडचा वापर करून फ्लुएंटली, करिझमॅटिकली आणि कॉन्फिडेंटली इंग्रजी कसं बोलायचं. तुम्हालाही वाटत असेल आपल्यालाही फ्लुएंटली इंग्रजी बोलायचं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.